मावशी पाहुणे आले आहेत, थोड्याच वेळात जेवायला बसतील। मी एक काम करते, मी पुऱ्या तळायला घेते, तुम्ही मला पटपट लाटून द्या। हा अहो तुम्ही कशा काय काळजी करताय? पाहुणे आलेत नव, तुम्ही जा बसा गप्पा मारा पाहुण्यांसोबत। मी आहे ना इथं, मी तळतो पुऱ्या, द्या। बरं ठीक आहे। आई नाईशा, आई मला भूक लागली आहे, प्लीज पुऱ्या तळना, नाहीतर आपण एक काम करू, मी तुम्हाला हेल्प करते, आपण तळूया। नाही 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 नाईशा, अरे बापरे, अरे लागलं का? नाईशा काय हे? हा किती गडबड गडबड, इकडे इकडे आधी, इकडे आधी थांबा, मी पाणी ओतते। अहो असू दे। बापरे बापरे, केवढं लागलंय। नाईशा बाळा, काय आहे, असं करतात का? पाहुणे आहेत ते आपल्याकडे। हा किती गडबड करतेस, तुम्ही असं शिकवलंय तुला? अहो कशा काय ओरडताय पोरीसनी? सॉरी आजी, मी चुकून केलं, मी मुद्दामून नाही केलं, प्लीज। अरे राजा, तू नको काळजी करू, मी आहे ना इथं, काय नाही झालंय मला। आणि स्वयंपाक करताना होतंय हो असं कधी कधी। आता जा, तुम्ही दोघी जा, जाऊन बसा, मी मस्त गरमागरम पुऱ्या तळून आणतो। ऐका ना, तुम्ही आराम करा ना, तुम्हाला एवढं भाजलंय। हा इथे सगळं मी बघते। हा नाईशा, ह्यांना रूम मध्ये घेऊन जा। हा मी आहे ना, लागलं तर मी तुम्हाला सांगेन, नक्की सांगेन। आता आराम करा, जा प्लीज, मी आहे। सॉरी आजी, सॉरी। अगं काय नाही झालं, जा। तुम्ही दोघं आलात, थँक्यू। अगं थँक्यू काय, खरं तर त्या दिवशी मला तुझ्याशी नीट बोलता आलं नाही। अनिका तुझ्याशी जे काही वागली त्याबद्दल मला तुझी माफी मागायची होती। एवढं सगळं होऊन पण तुम्ही आम्हाला लंचसाठी बोलवलं, हा तुमचा मोठेपणा आहे। खरं सांगायचं तर चूक माझ्याकडून झाली। कमळी बेटा, तू उभी कायस, बस ना, बस। बस ना तू प्लीज। माझी चूक कमळीच्या बाबतीत झाली होती। मी जेव्हाही हिला भेटले तेव्हा खूप हार्श वागले, आणि असं असून सुद्धा कमळीने माझ्या फॅमिलीला मदत केली। कमळी, आय एम रिअली सॉरी फॉर माय बिहेवियर, आणि थँक्यू सो मच। हो मॅडम, असं काय बोलताय? मी एवढं काहीच केलेलं नाही की ज्यासाठी तुम्ही मला थँक्यू आणि सॉरी म्हणाल। त्याच्या जागी दुसरं कोणी बी असतं तरी बी मी हेच केलं असतं।
जिथं बाईचा अपमान होतो, अनादर होतो, तिथं गप्प बसून कसं चालेल? अहो, मी स्वतःला महाराजांचा मावळा म्हणतो आणि आपल्या महाराजांनीच तर शिकवले महाराष्ट्राला, स्त्रीचा मान हा राखलाच पाहिजे. आणि जो कोणी त्यांची शिकवण विसरल त्याला मी सोडून देईन होय. नयनतारा, कमळी कशाबद्दल बोलताय तुम्ही? म्हणजे तू कमळीची माफी का? ताई, मी बोलले ना आत्ता, मी हिच्याशी खूप वाईट वागले हो, म्हणून तिला सॉरी म्हणायचं होतं. आहेच आमची कमळी खूप गुणाची. बरं, आपण लंच करूया. ताई घ्या. ऋषी, नेमकं काय चाललंय? काय आई चक्क कमळीचं कौतुक करते? काय भानगड काय? एक्झॅक्टली काय झालं ते मी तुला सांगतो नंतर. इट्स जस्ट दॅट आईला आता रिअलाइज झालंय की कमळी किती चांगली येते. सो दॅट्स वाय शी इज अप्रिशिएटिंग हर. हाय. कमळे, काय ग झालं? तुला भाजले म्हणून रडतेस? नाही रे लेकरं, असं चटकं तर कितीतरी सहन केलं, पण तू सोबत नाहीस, यानं जीवाला जो चटका बसतोय ना, तो नाही सहन होत ग. तू कधी मला भेटणार लेकरं? मी तुला कधी उराशी धरणार असं झालंय ग. आहे अगं, असं रडून कसं चालेल सांग? तूच मला सांगतेस की नाही, रडायचं नाही लढायचं. मग डोळपूस बघू. अगं, तूच मला सांगतेस की नाही, सगळं आपल्या जवळच असतंय, फक्त काही अंतरावर. एकदा का ते अंतर दूर झालं मग झालं की. तू बघ, लवकरच आपल्यातलं हे अंतर, ह्यो दुरावा कसा दूर होतोय की नाही. अगं, 101% खात्री आहे मला. आता हाच बघू. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.